नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। ती म्हणजे तिरुपती दर्शनासाठी आम्ही निघणार आहोत। तर आज निघाल्यापासून ते आमचा 7-8 दिवसाचा जो काही रूट असणार आहे ते सविस्तर संपूर्ण माहिती आणि आम्ही या व्हिडिओमध्ये या ट्रिपमध्ये कोणकोणते दर्शन घेतले किंवा कोणकोणते पर्यटन स्थळ पाहण्यात आले किंवा तुम्ही जर तिरुपतीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही सुद्धा या ह्याच्यानुसार तुम्ही तुमचं प्लॅनिंग सुद्धा करू शकता। त्या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत। आणि तुम्हाला जर चॅनलवरती नवीन असेच व्हिडिओ आपल्या पण येत असतात, हा जर ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सविस्तर आपण पाहणार आहोत, आता आम्ही आज निघालेलो आहे तिरुपतीसाठी। बस स्टँडवरून आम्ही बस पकडलेली आहे नांदेडसाठी आणि नांदेडसाठी आम्ही प्रस्थान झालेलो आहोत। नांदेडला जाण्याचं कारण आम्ही काय तर नांदेडवरून आम्ही ट्रेन पकडणार आहोत। तर आपण इथं आलेलो आहोत नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरती। पाहू शकताय तुम्ही इथं रेल्वे स्टेशन नांदेडचं आहे हे। इथं आम्ही संपूर्ण 11 लोक उतरलेलो आहोत। हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन आहे हे। पाहू शकता आम्ही रेल्वे इथं येण्याचं कारण एक होतं की आमची जी काही ट्रेन होती ती लातूर रोडवरून 7 तारखेला सकाळी 2:50 होती, पण ती ट्रेन डायव्हर्ट झाल्यामुळं आम्हाला इकडे नांदेडला यावं लागलं। आणि नांदेडला आल्यानंतर इथं आमच्या तन्वीला खेळण्यासाठी खूप मोकळा असा रेल्वे स्टेशनवरती पेच दिसला आणि त्यावरती दौडू लागली ती। पाहू शकता आमची ट्रेन आहे 07189, ही तिरुपतीसाठी आहे। ही ट्रेन आम्हाला मिळालेली आहे। ट्रेनमध्ये जे काही आम्ही सर्वजण आहोत तो बसलेलो आहोत। पाहू शकता तन्वी किती ट्रेनमध्ये बसल्यानंतर खुश आहे, बाय करत आहे सर्वांना। आतुरता तिच्यासाठी जाण्यासाठी खूप छान पद्धतीने ती करत आहे। पाहू शकता ट्रेनमध्ये जे काही आमचे सर्व लोक असतील ते सर्व बसलेले आहे। आमची ट्रिपसाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि या पाहू शकताय नांदेडच्या वरून आम्ही तिरुपतीसाठी निघालेलो आहोत। तर आपण या जो काही व्हिडिओ आहे किंवा आमची जी काही ट्रिप आहे या ट्रिपमध्ये आम्ही काय काय करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम तिरुपतीला जाणार। तिरुपतीवरून तुम्हाला तिरुपती जवळचं तुम्ही जर फर्स्ट टाइम जात असाल तर तुम्हाला तिथले लोकेशन कोणकोणते कव्हर करता येतील या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। आम्ही सविस्तर प्लॅनिंग याचं निघण्याच्या अगोदरच केलेलं आहे। त्या पद्धतीनेच आम्ही आमचं त्याच्यामध्ये जर काही थोडा लई चेंजेस वगैरे झाला तर त्या पद्धतीनं होऊ पण शकतो। तर आम्ही त्याच्यामध्ये तिरुपती करणार आहोत। तिरुपतीला गेल्यानंतर तिथे तिरुमलावरी बालाजी मंदिर देवस्थानचं व्यंकटेश्वराचं दर्शन घेणार आहोत। त्यानंतर मग तिथले जे काही लोकल पॉईंट असतील 5-6 ते पॉईंट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर मग प्लॅनिंगनुसार जर पाहिलं तर आम्ही परत तामिळनाडूमध्ये मीनाक्षी मंदिर मदुराई, ते पण एक छान मंदिर आहे, देवी मातेचं मंदिर आहे, ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणारच आहोत। त्यानंतर मग अरुणाचलम श्योर मंदिर आहे, गोल्डन टेम्पल आहे, पद्मावती मंदिर आहे तिरुपतीमध्ये। त्यानंतर गोविंदराव स्वामीचं मंदिर आहे। त्यानंतर मग श्रीकालहस्ती आहे, महादेवाचं मोठं मंदिर आहे। कपिलादर तीर्थम आहे, कपिलेश्वराचं मंदिर आहे। तसेच पाहिलं तर वकुला माताचं मंदिर सुद्धा आहे। हे सविस्तर पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत किंवा पाहण्याचा तो पण तुम्हाला सुद्धा पाहण्याचा प्रसंग येईल। आपण आता सध्या आलेलो आहोत सिकंदराबादला। ट्रेन इतकी स्लो होती कारण की ट्रेनचं थोडं लेट झाल्यामुळं टायमिंग मिसमॅच होत होता, कारण की पुढची जी ट्रेन आल्यामुळं क्रॉसिंग केल्याशिवाय दुसरे आम्हाला पुढे जाता येत नव्हतं। सिकंदराबादला आम्हाला सायंकाळ झालेलं आहे। आम्ही नांदेडहून जर पाहिलं तर 1-2-2:30 वाजता आम्ही बसलेलो होतो। त्यानंतर मग आम्हाला सिकंदराबादला संध्याकाळ झालेली आहे। त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ ट्रेनमध्येच आमचं टाईमपास वगैरे असंच करत आलो। पाहू शकता आता पूर्ण संध्याकाळ झालेली आहे आणि हे पाहिल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये थोडंसं सकाळ झालेली आहे। आता सकाळ पूर्ण रात्र झाली आणि सकाळ झाल्यानंतर जर पाहता इकडलं जे वातावरण जर आहे ना एकदम धुके पडलेले आहेत की बाहेरचं किंवा समोरचं काहीही दिसत नाही। आदित्यला आमच्या जर पाहण्यासाठी हे मी झोपेतून उठवलं होतं आणि त्याला दाखवत होतं की हे धुके किती आहे। आपल्याकडे एवढं धुकं नसतं, पण इकडं जर पाहिलं ना तर इकडं जास्त पाण्याचा प्रभाव असल्यामुळं किंवा पाणी इकडं भात वगैरे पीत घेतलं जातं आणि जमिनीमध्ये संपूर्ण पाणी असतं आणि त्याच्यामुळं ओलावा जो असतो त्याच्यामुळं आपल्या इकडं धुकं जी आहे ती धुके आपल्यापेक्षा इकडे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतील। असं पाहू शकता की याच्यामुळे सुद्धा ट्रेनचा वेग जो आहे तो सुद्धा कमी प्रमाणामध्ये होता। हे पाहू शकता तुम्ही धुकं किती प्रमाणामध्ये आहे की समोरचं काही दिसत नाहीये। याच्यामुळे सकाळची इतकी आमची पहाट जी होती ना इतकी रम्य वातावरणामध्ये आम्हाला वाटत होती। असं करतच आम्ही जे काय असेल ते स्टेशन पार करत गेलो। पाहू शकता तुम्ही स्टेशन आणि इकडे स्टेशन वगैरे असतील इतके छान पद्धतीनं आणि स्वच्छ असतात का नाही। आमचे सध्या आता 6:30 झालेले आहेत। 6:30 वाजता आम्ही जर पाहिलं तर स्टेशन इथं आमचं आलेलं होतं। स्टेशन तर तिरुपती आणखी आलेला नव्हता, पण स्टेशनवरती जे काय असेल ते मी इथं थोडंसं ट्रेन थांबल्यामुळे इथं आमचा प्लॅनिंग आहे की आता इथं नाश्ता वगैरे किंवा काही ट्रेनमध्ये वगैरे मिळालं किंवा आले तर आम्ही इथं नाश्ता घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत। चला आपण आता तर काही इथं मिळते का बघूयात। ट्रेन तर स्लो झालेली आहे, आता ट्रेन
थांबण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आहे। पाहू शकता की ट्रेन आणि प्लॅटफॉर्म इथले इतकं क्लीन असतात का नाही। इथं आम्हाला थोडंसं खाण्यासाठी काही मिळालेलं आहे ते आपण घेतलेलं आहे। आमची तन्वी थंडी सकाळच्या ह्या दही धुक्यामुळे थोडं थंड वाटत होतं, त्यामुळे तिला स्वेटर वगैरे घालून बसलेली आहे। तहानसुद्धा लागलेली आहे आणि पाणी पित आहे तिला नंतर आता खाऊ पण द्यायचा आहे। त्यानंतर मग आमची ट्रेन इथून पुढे निघेल। पाहू शकता ही दिव्या, आमची मिसेस आरती, परत जर पाहिला तर तुम्ही इकडं सार्थक, आणि परत आमची ट्रेन निघालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत। पाहू शकता ही तुम्ही जाताना ट्रेनमधून पाहत असताना इतकं किती रम्य वातावरण किंवा डोंगर हिरवळ किती पद्धतीनं छान अशी दिसत आहे। असं वातावरण हे फक्त ट्रेनमध्ये जात असतानाच पाहायला मिळतं, कारण की बसमधून जात असताना बसचा रूट वेगळा असतो। असं करत करत आम्ही सध्या स्टेशनवरती आलेलो आहोत आणि सध्या आपलं स्टेशन आलेलं आहे ते म्हणजे रेणुगुंटा जंक्शन, म्हणजे तिरुपतीच्या अलीकडलं जंक्शन। आणि तिरुपतीमध्ये सुद्धा आता आमची ट्रेन आलेली आहे। ट्रेनमध्ये आल्यानंतर आम्ही इथं जवळचं जे काही विष्णू निवास म्हणून राहण्यासाठी उत्तम सोय असलेलं ठिकाण आहे, या ठिकाणी तुम्हाला इथं जायचं आहे। आल्यानंतर तुमचे बॅग असतील, लॉकर असतील, ते तुम्हाला इथं घेण्यासाठी सुविधा अवेलेबल असतात। आता आम्ही लॉकर घेण्यासाठी जाणार आहोत। लॉकर घेण्यासाठी आम्ही दुसऱ्या मजल्यावरती आलेलो आहोत आणि इथं लॉकरसाठी लाईन लागलेली आहे। पाहू शकता वरून तुम्ही नजारा जर पाहिला तर हा किती छान पद्धतीनं दिसतो। लॉकर घेण्यासाठी इथं तुम्हाला फक्त आधार कार्ड अवेलेबल असतं। आम्हाला लॉकर मिळालेले आहेत। आम्ही आता वरी तिरुमलाचं दर्शन घेण्यासाठी बसमध्ये पकडलेली आहे। बस पकडून इथं पुढे थोड्या वेळानं आल्यानंतर इथं चेकिंग पॉईंट असतो। त्या चेकिंग पॉईंटवरती तुमची चेकिंग केली जाते। तुमच्यासोबत काही हत्यार वगैरे आहे का किंवा तंबाखू गुटखा सर्व इथं काढलं जातं। हे आमचा पूर्ण ग्रुप आहे। पाहू शकता इथं संपूर्ण आई जे काय असतं ते पूर्ण आमची फॅमिली आहे। तन्वी आहे, आदित्य आहे, पाहू शकताय। आणि इथं आमची चेकिंग झालेली आहे आणि आता इथून आम्ही वरी बस तिरुमलासाठी निघणार आहोत। तर वरी गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर असं काय असेल ते आपण दर्शन घेण्याचं वगैरे सांगणार आहोतच। आता आपण इथं आलेलो आहोत वरी आल्यानंतर इथं परत आपल्याला लॉकर घेणार आहेत, त्याच्यासाठी आपण यात्री सदन येथे आलेलो आहोत। लॉकर मिळालेलं आहे। त्यानंतर आम्ही केस कापण्यासाठी जाणार आहोत। ही आमची तन्वीचं केस, कारण की खास तर हिच्यामुळेच आम्हाला येण्याचा योग आलेला आहे। हिचं हे तिरुपतीला जावळ काढायचं होतं म्हणून हिच्यामुळे सर्व हा योग आलेला आहे। ही तन्वी बघा आता कशी करते जावळ काढण्यासाठी। ती केस तिला इतके जड झाले होते की ती केस कापत असताना थोडे सुद्धा रडली नाहीये किंवा काहीच केलेली नाही। पाणी थोडं थंड असल्यामुळे तिनं थंडगार लागत होतं थोडं डोक्याला। ती पाहता हिची संपूर्ण केस वगैरे कापणं झाल्यानंतर आम्ही पण केस कापून घेणार आहोत। त्यानंतर मग तिरुपती जे काही व्यंकटेश्वरा मंदिर असेल तिथं जाऊन आम्ही दर्शन घेण्याचा टायमिंग वगैरे बघून करणार आहोत। हे पाहता केस कापणं चालू आहे। केस कापणे झाल्यानंतर आता आम्ही पण केस कापून घेणार आहोत। कापून घेतल्यानंतर आमचे पण केस कापणे झालेले आहेत आणि केस कापणे झाल्यानंतर आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत। दर्शनाला जात असताना आम्ही आता संपूर्ण आमचा ड्रेसिंग वगैरे झालेली आहे। आम्ही दर्शनाला जात आहोत। दर्शनाला जाऊन आमचं आता दर्शन झालेलं आहे, कारण की हा मध्ये व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही, कारण की दर्शनाला जात असताना तुमचे मोबाईल हे इथंच लॉकरमध्ये ठेवावे लागतात। आम्हाला दर्शनाला एक साधारणतः 20 ते 22 तास लागलेले आहेत। असल्यामुळं जास्त वेळ किंवा गर्दी जास्त होती, त्यामुळे आम्हाला थोडा दर्शन होण्यासाठी जास्त वेळ लागलेला आहे। कदाचित तुम्हाला कमी पण लागू शकतो। या मंदिराबद्दल पाहिलं तर आपण पाहू शकता तुम्ही मंदिर हे काही तिरुमलाचे जे काही व्यंकटेश्वर मंदिर किंवा श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर असं सुद्धा म्हणतात। हे भारतातील आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुपती अर्बन मंडल येथील तिरुमलाच्या टेकड्यांमध्ये स्थित एक हिंदू मंदिर आहे। हे मंदिर व्यंकटेश्वराला समर्पित आहे, जे विष्णूचे एक रूप आहे। असे मानले जाते की कलियुगातील संकटे आणि संकटापासून मानव जातीला वाचवण्यासाठी पृथ्वीवर प्रकट झाले होते, म्हणूनच हे ठिकाण कलियुग वैकुंठ या नावाने देखील ओळखले जाते आणि येथील देवतेला कलियुग प्रत्यक्ष दैवम असे संबोधले जाते। हे मंदिर तिरुमला मंदिर, तिरुपती मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिर अशा वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जाते। व्यंकटेश्वराला बालाजी, गोविंदा आणि श्रीनिवास यासारख्या इतर नावांनी देखील ओळखले जातं। हे मंदिर आंध्र प्रदेश सरकारच्या नियंत्रणाखाली असलेला जे की TTD म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थान द्वारे चालवले जाते। जे काही TTDचे प्रमुख हे आंध्र प्रदेश सरकार नियुक्त करत असतं। तिरुमला हे टेकड्या शेषचलम टेकड्यांचा भाग आहेत। या टेकड्या समुद्रसपाटीपासून तर 853 मीटर म्हणजे 2799 फूट उंचीवर आहे आणि त्यात 7 शिखरे आहेत, जी की आदिशेषाच्या 7 डोक्यांचे प्रतिनिधित्व करतात। हे मंदिर 7व्या शिखरावर व्यंकटाद्रीवर
श्री स्वामी पुष्करणीच्या दक्षिणेकडील तीरावर एक पवित्र जलकुंड आहे, म्हणूनच या मंदिराला 7 टेकड्यांचे मंदिर असे सुद्धा म्हटले जाते. आमचं दर्शन झाल्यानंतर आता हे संपूर्ण आम्ही पुढील प्रवास करण्यासाठी आता थोडं आम्हाला जेवण गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही अन्नप्रसादम या हॉलकडे निघालेलो आहोत. इथं पाहू शकताय तुम्ही अन्नप्रसादम हॉल आहे हा. तुम्हाला इथं 24 तास कंटिन्यू जेवण चालू असतं. तुमच्या पद्धतीनं येऊ शकता. आमचं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आता आम्ही वरी जे काही वरचे आमचे लोकल स्टेशन असतील, पाप विनाशन असेल, गंगा, वेणुगोपाल, चक्रविरम, सिद्धलवतारम, यासाठी आम्ही एक ही घेतलेली आहे, कमांडर गाडी घेतलेली आहे. तिथं आम्हाला पूर्ण ट्रिपसाठी या 1700 रुपये आम्ही दिलेले आहे त्यांच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे संपूर्ण 6 लोकेशन कव्हर करणार आहोत. आता आम्ही निघालेलो आहोत सर्वप्रथम पाप विनाशम इथे जाण्यासाठी. कारण काय म्हणजे आम्ही इथं आंघोळ वगैरे करून घेणार आहोत आणि आंघोळ ती करून घेतल्यानंतर इथून पुढचे जे काही आमचे असतील ते सविस्तर आम्ही इथं पाहण्याचा, पुढच्या ह्याच्यामध्ये लोकेशन एक फ्रेश माइंडने पाहण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत. पाहू शकता इथं संपूर्ण हा फॉरेस्ट एरिया आहे. इथे वाघ वगैरे येण्यासाठी येऊ नयेत म्हणून ह्या जंगलच्या मधून थोड्या अंतरावर इथं लावलेल्या असतात जाळ्या, जे काही तार वगैरे लावले असतात ते इकडे येत नाहीत. त्याच्यामुळे एक सिक्युरिटीसाठी संपूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. इथे तुम्हाला एक पहिलं पायी सुद्धा करण्यासाठी मार्ग होते, पण आता सहजी सर्व एक लोकेशनवरती बस असेल, छोटीशी बस पण मिळतात तुम्हाला, त्याद्वारे सुद्धा तुम्ही हे लोकेशन करू शकता. कारण की आमच्याकडे जास्त उतरणं चढणं एक जास्त पब्लिक किंवा आमचे जे काही फॅमिली मेंबर जास्त असतील त्याच्यामुळे आम्हाला हे फिरणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही हे संपूर्ण एक बस कमांडर गाडी जीप घेतलेली आहे आणि जीपमधूनच आम्ही संपूर्ण हे 6 लोकेशन. आता आपण पाप विनाशम येथे पोहोचणार आहोत. टोल नाका लागलेला आहे. टोल नाका पुढून आता एक थोडंच अंतर आहे. इथं आपण आता आल्यानंतर इथं पाप विनाशम किंवा पापनाशन हे तिरुमला येथे आहे. हे श्रीवरी मंदिराच्या उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर आहे. ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की जे काही आश्वयुज महिन्यातील शुक्ल सप्तमीच्या रविवारी जेव्हा उत्तराषाढा नक्षत्र उपस्थित असते तेव्हा येथे पवित्र स्नान करणे हे शुभ मानलं जातं. तसेच असं म्हटलं जातं की भगवान व्यंकटेश्वर स्वामींनी स्वतः या पुष्करणीमध्ये स्नान केले होते आणि त्यामुळे येथे स्नान करणे हे एक विधी आहे आणि या तीर्थावर स्नान करणे अत्यंत पुण्य असं मानलं जातं. भक्तांचा जो काही असा विश्वास आहे की हे तीर्थ भगवान श्रीवरीच्या कमळ चरणातून उद्भवले आहे. भक्तांचा असा विश्वास आहे की आकाशगंगेत स्नान केल्याने जे काही शुभ कर्म केल्यासारखं फळ मिळतं, हे असं इथं मानलं जातं. म्हणूनच आपण इथं ह्या पाप विनाशम नावामध्येच पाहू शकताय तुम्ही की पाप विनाशम असं आहे. हे इथं तुम्ही पाहू शकताय. कुंड किती पद्धतीनं छान असं दिसत आहेत. आपण इथं सध्या आता इथं पोहोचलेलो आहोत. आता इथं आपण संपूर्ण इथं जर ह्या कुंडाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की बाजूला इथं पाणी पडत आहे. जे काही इथं कुंड दाखवले आहेत आपण इथं स्नान वगैरे संपूर्ण करून घेत आहोत. संपूर्ण टीमनं आमच्या इथे सर्व स्नान वगैरे केलेले आहेत. करत असताना तुम्ही पाहू शकता वरील लोकेशन किती छान पद्धतीनं पाणी वगैरे वरून पडत असतं. वरच्या थोड्या जर अंतरावर जर पाहिलं तर इथं ऑलरेडी साईडचे 2 कुंड पलीकडे ऑफिस केल्यामुळे बंद आहेत. अगोदर याच्यावरती इथं नवीन पद्धतीनं आता थोडंसं क्रिएट केलेलं आहे. अगोदर याचे इतकं जे काही होतं ते वरून पाणी पडण्याचं हे प्रमाण वरचे लोकेशन जे असेल तर तुम्ही आता ते पाहू शकताय. इथं आम्ही सर्वांनी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आंघोळ करून आम्ही इथून पुढच्या जे काही आमचं हे असेल आकाशगंगा आहे पुढचं ठिकाण, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाणार आहोत. आता सर्वांच्या सध्या इथं आंघोळ्या चालू आहेत. आंघोळ झाल्यानंतर आम्ही इथून निघणार आहोत. इथं तुम्ही आल्यानंतर तुमचं जे काही पाप आंघोळ केल्यानं तुमचे इथून संपूर्ण पाप वगैरे नष्ट होतात असं मानलं जातं आणि याच ह्याच्यावरती स्नान केल्यामुळं अत्यंत हे पुण्य मानलं जातं. तुम्ही याच्या पद्धती आख्यायिका आहेत. तर तुम्हाला हे प्लेस एकदम छान आहेत. तुम्ही इथं लोकल प्लेसनुसार इथं येऊन तुम्ही ही सुद्धा आंघोळ वगैरे करून बाकीचे प्लेस तुम्ही पाहू शकता. नसेल तर तुम्हाला जर काही माहीत नसेल तर गाडीवरनं सांगितल्यावर त्यांनी डायरेक्टली त्यांच्या पद्धतीनं ते लोकेशन करतील. पण वरी फिरत असताना सर्वप्रथम तुम्ही लोकल स्टेशन फिरत असताना सर्वात प्रथम पाप विनाशम हे मंदिरच फिरा. आता आपण आकाशगंगेकडे निघालेलो आहोत. अंजना मानलं जातं की अंजना देवीने इथे बराच काळ तपश्चर्या केली आणि अंजनेयाची गर्भधारणा केली. तिरुमला नंबी कुटुंबात भगवानांच्या दैनंदिन अभिषेकासाठी आकाश तिरुमला पाण्याचे 3 भांडे चांदीचे भांडे आणण्याची परंपरा आहे. हिमालयात वाहणारी गंगा आता त्रिमिती वस्तू बनली आहे. अशा पद्धतीची ही काही आकाशगंगा जी आहे ती भक्त नियुक्त श्राद्ध केली असे जाते. तेथे गाढवाच्या तोंडाने एका पवित्र दगडाची स्थापना केली जाते. त्यानंतर आता आपण इथं वेणुगोपाल स्वामी मंदिरामध्ये आलेलो आहोत. इथं त्याच्यासाठी आपण इथं पाहू शकता तुम्ही गर्भगृहात वेणुगोपाल स्वामी यांच्या पत्नी रुक्मिणी
आणि सत्यभामा यांच्यासह मुख्य देवतेच्या बाजूला असतात. मूर्ती नारायण वनम मंदिरातून आणण्यात आल्या होत्या आणि तिथे सीता, लक्ष्मण, अंजनेय, पार्थसारथी, रेणुका, परमेश्वरी आणि अवनक्षम्मासह रामाला समर्पित उपमंदिर आहेत. मंदिराच्या तलावाला स्पुंद पुष्करणी असे सुद्धा संबोधले जाते. आपले हे 3 लोकेशन झालेले आहेत. आपण पाहिलात तर पहिला आपण पापविनाशम, त्यानंतर आकाशगंगा आणि त्यानंतर वेणुगोपाल स्वामी. हे 3 लोकेशन झाल्यानंतर हे 3 लोकेशन एका रूटवरती आहेत आणि पुढची जर पाहिलं तर आता पुढचे 3 लोकेशन ते आपले एका रूटवर आहेत. म्हणून आपण या इकडल्या बाजूकडून आता आपण इथे दुसरे 3 टप्प्याकडे म्हणजे दुसऱ्या लोकेशनवरती या रूटवरती 3 लोकेशन आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आता आपण जाणार आहोत श्रीवरी पदलू. येथे जर पाहिलं तर तिरुमला टेकड्यांमधील जे काही एक उंच टेकडीवर श्रींचे म्हणजे व्यंकटेश्वराचे चरण आहेत ते त्यांच्या पायाच्या तळव्यापासून ते त्यांच्या पायांच्या टोकापर्यंत विविध रंगांच्या सुगंधित फुलांनी सजवलेले आहेत. या ठिकाणी पोहोचण्यासाठी एकच रस्ता आहे. तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता. वाटेत तुम्ही जर पाहिलं तर चक्रतीर्थम आणि शिलातोरमही आहे, ती सुद्धा भेट देऊ शकता. ते आपण याच्यानंतर पाहणार आहोत. जे काही श्रीचे पद आहेत ते मंडमूळम तिरुमला खोरे खूप सुंदर आणि अतिशय सुंदर असं वरून दिसतं. येथील जे काही पाईन हे वृक्ष पाहू शकताय तुम्ही की पाईन वृक्ष खूप सुंदर आहेत. तिथे फोटो काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक छान असे लोकेशन आहे. श्री स्वामींचे सुवर्ण कमळ चरण नेहमीच फुलांनी आणि तुळशीने झाकलेले असतात. फक्त सकाळी सुप्रभात दर्शनाच्या वेळी श्रीनिवासाचे सोनेरी फुले किंवा तुळस नसलेले दिसतात. तुम्हाला तर सकाळी जाण्याचा प्रयत्न करा. आपण इथं आलेलो आहोत श्रीवरी पदलू येथे. तुम्ही पाहू शकताय की इथे एकदम किती छान पद्धतीनं तुम्हाला लोकेशनसाठी सुद्धा एक पाईन नावाचं वृक्ष आहे ते तुम्हाला इथं पाहू शकता. आणि इथं एक पाळणा बांधण्याची सुद्धा पद्धत आहे. जर कोणाला मूल वगैरे होत नसेल तर तिथे जाऊन तुम्ही तिथून पाळणा घेऊन सुद्धा तिथे झाडाला बांधू शकता. अशी सुद्धा तिथे श्रद्धा आहे. श्रींचे जे काही चरण आहेत ते वरी तुम्हाला दिसत आहेत. त्या ठिकाणी इथे श्रींचे चरण आहेत ते फुलांनी सतत झाकलेले असतात. फक्त सकाळच्या वेळी तुम्हाला तिथे ते न झाकलेले दिसतील सकाळच्या वेळी सुद्धा. तर पाहू शकता इथं तुम्ही संपूर्ण किती पाळणे ही केलेले आहेत तिथे बांधलेले आहेत आणि वरी श्रींचे पाऊल आहेत. आम्ही आता सर्वजण तिथे निघालो आहोत. तिथे पाऊलांच्या व्यंकटेश्वरांच्या पाऊलांचे जे काही दर्शन असेल ते दर्शन आम्ही तिथे घेणार आहोत. आणि घेतल्यानंतर वरून संपूर्ण हे जे पाहताय तुम्ही ते तिरुपतीचा संपूर्ण तिरुमला आहे आणि तिरुमलाचा वरून नजारा इतका छान पद्धतीने दिसतो तो तुम्ही ती डोळ्याच्या ह्याच्यानुसार तुमचे पारणे फिटल्यासारखे तुम्हाला वाटतात. त्या पद्धतीनं तुम्ही तिथून नक्की जाऊन तिथं पाहू शकता. त्यानंतर आपण आता पुढचं पाहणार आहोत ते म्हणजे शिलातोरणम. शिलातोरणम जर पाहिलं तर हे तुमच्या स्थानिक भाषेमध्ये या कमानीला शिलातोरणम म्हणतात. म्हणजेच काय तेलुगू भाषा म्हणजे शिल म्हणजे खडक आणि तोरणम म्हणजे उंबरट्यावर बांधलेली माळ जी की या प्रकरणात 2 उभ्या स्तंभांना किंवा कमानाला जोडत असते. या कमानीची जर रुंदी पाहिलं तर 8 मीटर आहे आणि उंची 3 मीटर आहे. तसेच नैसर्गिक शरणशक्तीमुळे मध्य ते अप्पर प्रोटेरोझोइक नावाचा जे काही कडप्पाह सुपरग्रहाच्या कॉर्टोनाइड्समध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली आहे. ही भगवान व्यंकटेश्वराच्या प्रसिद्ध तिरुमला टेकड्या मंदिराशी जोडलेल्या कमानीशी संबंधित पौराणिक कथांच्या 3 आवृत्त्या आहेत. त्याच्यामध्ये एक आवृत्ती पाहिली तर ही कमानी सर्पाच्या फणासारखी दिसते. तशीच शंखला जर पाहिलं तर एक संस्कृत शंख आणि तिसरा जर पाहिलं तर चक्र. ही सर्व हिंदू धर्मातील उपासनेची प्रतीके आहेत आणि त्यामुळेच तिरुमला टेकडी मंदिरातील जे काही भगवान व्यंकटेश्वर किंवा भगवान बालाजीच्या मूर्तीची उगम मानली जाते. तिरुमला मंदिरातील जे काही मुख्य देवता कमानीच्या उंची इतकी आहे. तिरुमला मंदिर शहरात हे बालाजी किंवा व्यंकटेश्वर म्हणून सुद्धा वेगळे जाते. भगवान विष्णू पदालू किंवा श्रीवरीपादलू याच्या नावाने ठिकाणे ठेवलेली आहेत. असेच तर टेकड्यांच्या ह्याच्यामध्ये सर्व पाहिलं तर कमानीची काही दुसरी पायरी असते. त्यानंतर पुढची पायरी तिरुमला येथील मंदिरात त्यांची मूर्ती जिथे पूजा केली जाते तिथे ठेवलेली असं सांगितलं जातं. हे शिलातोरणम ठिकाण आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथं किती छान असं पद्धतीनं तुम्हाला इथं पाहायला मिळतं असं लोकेशन की इतक्या माळावरती सुद्धा असतं. आणि तिथं वेगवेगळे लोकसुद्धा इथं चक्रतीर्थम या स्थानावर जात असताना त्यांनी संपूर्ण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एक त्यांची मूर्ती पद्धतीने ते थांबलेले आहेत. एकदम इतक्या उन्हाचे चटके लागत होते तर सुद्धा त्याने ते थांबलेले आहेत. आपण पाहिलं तर चक्रतीर्थम लोकेशन पुढे आपण पाहणारच आहोत. तिथे पाहत असताना तुम्ही जर पाहिलं तर तिथे म्हटलं जातं की भगवान विष्णू वैकुंठाहून व्यंकटाद्रीला उतरले तेव्हा त्यांनी येथे आपला पहिला पाय ठेवला आणि त्यांचा दुसरा पाय भगवान विष्णूने त्यांचे सुदर्शन चक्र जमिनीत टाकले.
त्यामुळे एक खड्डा तयार झाला, त्याला चक्रतीर्थम असे बनलेले आहे असे म्हणतात. 12 वर्षे ध्यान करणाऱ्या एका भक्तावर राक्षसाने हल्ला केला, तेव्हा त्याचे रक्षण भगवानांनी केले. सज्जनांचे रक्षण करण्यासाठी भगवानांनी त्यांचे चक्र त्या ठिकाणी सोडले, म्हणूनच त्याला चक्रातीर्थम असे गणले म्हणतात. तलाव पापे धुवून टाकतो असे सुद्धा तिथे म्हणले जाते. आणि चक्रतीर्थम येथील जो काही धबधबा पाहण्यासारखा आहे. ब्रह्मोत्सव उत्सवादरम्यान भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती धबधब्यावर आणली जाते, म्हणजे तो एक ब्रह्मोत्सव असतो, त्या ठिकाणी भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती तिथे आणली जाते. येथे एक स्वयंभू चक्र आहे आणि पुजारी विशेष पूजा करत असतात. तुम्ही इथे थोड्या अंतरानं खाली पाहू शकताय की इथे संपूर्ण एक शिला तोरण सारखंच आहे आणि इथे दगडाचं इथेही पाहू शकता. इथे एक उंच अशी ही आहे, इथे पाहू शकताय तुम्ही. इथं एक व्यंकटेश्वराची मूर्ती वगैरे धबधब्यावर आणली जाते आणि इथे हे तुम्हाला इथं चक्र वगैरे आहे, तिथे त्यांची पूजा हे पुजारी विशेष मान देऊन करत असतात. अशा पद्धतीचं हे इथं आपलं शेवटचं लोकेशन होतं. हे वरचे जे काय आपण तिरुमलाचे 6 लोकेशन पाहण्याचा प्रयत्न करणार होतो ते आपण संपूर्ण या कमांडर गाडीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपलं शेवटचं ठिकाण आहे. इथून आपण वर जाणार आहोत आणि वर गेल्यानंतर मग तुम्हाला वर येताना तुम्ही काढलेले असताल किंवा जाताना काढले असतात, तिथं पाईन नावाचा वृक्ष आहे, तिथे फोटो वगैरे सुंदर निघतात. किंवा तुमच्याकडे मोबाईल वगैरे चांगला नसेल तर तुम्हाला तिथं त्याच लोकेशनवरती संपूर्ण फोटोग्राफरसुद्धा असतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या तिथं पाईन वृक्षासोबत असतील किंवा तिथल्या मंदिरं देवस्थान वगैरे असतील त्यांच्यासोबतचे सुद्धा फोटो छान असे काढून देतात. आता आमच्यासोबतचा हा जो एक ही असताना आपण संपूर्ण दर्शन करून इथं परत तिरुमला येथे आलेलो आहोत. इथं आल्यानंतर मग आता आपण इथं संपूर्ण आपले वरचे लोकल पॉईंट झालेले आहेत. 1-2 कोणते राहिलेले असतील पण आपण ते कव्हर केलेले नाही आहेत. 6 पॉईंट होते, आपण ते 6 पॉईंट कव्हर केलेले आहेत. हे कव्हर झाल्यानंतर संपूर्ण आता आपण वरचं तिरुपतीचं दर्शन झालेलं आहे. परत आपण इथं अन्नप्रसादम येथे जाणार आहोत आणि परत इथं आपण जेवणासाठी जे काही भूक वगैरे लागलेली आहे तो परत आपण तुम्ही इथं जेवण वगैरे आम्ही इथं संपूर्ण करून घेऊन आता परत तिरुमलावरून आपण तिरुपतीला खाली निघालेलो आहोत. तुम्ही वरून जात असताना संध्याकाळचं तुम्ही एक लोकेशन पाहू शकता इथे की वरून जात असताना तुम्हाला लोकेशन किती छान पद्धतीनं दिसेल किंवा साईड वगैरे तुम्हाला किंवा रस्ता थोडा घाटाचा असल्यामुळे तुम्हाला इथं फक्त एक साईडच वाहने जात असतात. येताना वरी येण्यासाठी वेगळी रस्ता आहे आणि खाली जाण्यासाठी वेगळा रस्ता आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे स्वतःची गाडी जरी असेल तर तुम्ही या पद्धतीनं सुद्धा तुम्ही तिथं येऊ शकता. आपण आता जात असताना आपल्याला सायंकाळ झालेली आहे आणि आपल्याला इथून थोड्या वेळानं खाली जर पाहिला तर इतकं एक अंधारामध्ये इतकं छान असं रम्य वातावरण पाहण्यासाठी संपूर्ण एक तिरुपती सिटी जी आहे ती संपूर्ण आपल्या डोळ्यामध्ये एक पाहण्यासाठी छान पद्धतीने आपल्याला नजारा येणार आहे. ही जे पाहिलं तर तुम्ही हे पाहू शकता बाजूला हा जो चप्पल पायरी आहे, म्हणजे खालून वरी येण्यासाठी पायी जे लोक येत असतात त्यांच्यासाठी ही वाट आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर या वाटेने सुद्धा तुम्ही इथं पायी दर्शन घेण्यासाठी वरी येऊ शकता. संपूर्ण असं तुम्हाला लाईटिंग वगैरे आहे किंवा चालण्यासाठी सुविधा रस्ता वगैरे आहे. ते मधून शॉर्टकट रस्ता आहे, ते संपूर्ण पायी तुम्ही सुद्धा ते कव्हर करू शकता आणि श्री व्यंकटेश्वरांचे दर्शन म्हणजेच बालाजीचे दर्शन वगैरे घेऊ शकता वरी तिरुमला येथे जाऊन. आता आपण खाली निघालेलो आहोत. खाली जात असताना तुम्ही पाहू शकता की संपूर्ण हा एक घाट असल्यामुळं किती वळणे वगैरे असतात हे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि वरून जात असताना खाली एक शक्यतो तर रात्रीच्या वेळी जाण्याचा प्रयत्न करा, कारण की तुम्हाला जात असताना इतकं छान असं वातावरण पाहायला मिळेल किंवा सिटी पाहायला मिळेल का नाही तुम्ही ते पाहू शकताय की इथं आता आपण संध्याकाळ झालेली आहे जात असतानाच, कारण की आपण एक सायंकाळी 6च्या आसपास निघालो होतो. थोडं जात खाली उतरत असताना सायंकाळ झालेली आहेच आणि पाहत असताय तुम्ही इथे संपूर्ण सिटी किती लाईटींनी प्रकाशमय झालेली आहे आणि पाहत असताना किती छान असं सुंदर एक चित्र दिसत आहे. एक झाडे झुडपांमुळे थोडंसं दिसत नाही पण एक तुम्हाला दिसेल पुढे आता कॉर्नर आल्यानंतर तुम्हाला ते सविस्तर असेल. आणि हे चित्र वगैरे असेल ते फक्त सायंकाळीच पाहायला मिळतात, दिवसा तेवढं तुम्हाला ते दिसणार नाही आहेत. पाहू शकता तुम्ही आता पहा इथं की टर्न झाल्यामुळे हे करून की एकदम छान अशा पद्धतीनं तुम्हाला इथं लोकेशन पाहायला मिळणार आहे. वरचं दर्शन आमचं सविस्तर एकदम छान पद्धतीनं झालेलं आहे, कुठलीही घाई गडबड झालेली नाही आणि दर्शन वगैरे आणि वरचे पॉईंटसुद्धा झाले. पाहू शकता तुम्ही इथं पहा तिरुमला सिटी इतकी किती छान दिसत आहे. तुम्ही फक्त सायंकाळीच येत असाल तरच हे तुम्हाला नजारा पाहायला मिळू शकतो. म्हणून शक्यतो दिवसभर फिरून सायंकाळी येताना तुम्ही नक्की हा नजारा पाहण्यासाठी तुम्ही एक बस खाली येत असताना तुम्ही तुमच्या जे काही डाव्या बाजूला असेल तर तुम्ही डाव्या बाजूला बसून घ्या येतात खाली उतरत असताना, म्हणजे तुम्हाला हा नजारा तो एकदम छान पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळू शकतो.
आता संपूर्ण जर पाहिल्यानंतर आपण खाली लोकल जी काही सिटी असेल तुमचं चेकिंग पॉईंट वगैरे होता याच्या पुढे थोडासा चेकिंग पॉईंटच्या थोडंसं पुढे आपण आलेलो आहोत आणि येताना तुम्हाला चेकिंग पॉईंटची वगैरे काही गरज नसते. आपण इथं खाली आता पूर्ण तिरुपती या ह्याच्यामध्ये खाली इथं पाहू शकता की महाशिवरात्री असल्यामुळे संपूर्ण अशी जय्यत तयारी सुरू आहे. इथं महाशिवरात्री आता येत आहे त्याच्यामुळे संपूर्ण लाइटिंग असेल किंवा सुशोभीकरण करणं असेल ते संपूर्ण इथं करण्याच्या जय्यत तयारी सुरू आहे. इतकं हे छान पद्धतीनं असं डेकोरेशन झालेलं आहे ते सुद्धा हे त्याच्यासाठी एक तयारी आहे. वरी पण चालू होतं आणि जे काही पुढील ठिकाण असतील महादेवाचे वगैरे मंदिर असतील ते सुद्धा हे चांगल्या पद्धतीनं सजावट करणे सुरू आहे. हे पाहू शकता तुम्ही किती संपूर्ण गोल पद्धतीने इथं केलेलं आहे. आता आपण आलेलो आहोत खाली संपूर्ण इथं आपलं जे काही विष्णू निवास असेल तिथे आपण जाणार आहोत. इथं पाहताय की तुम्ही संपूर्ण इथं एक तिरंगा झेंडा आपला जो इतकी छान पद्धतीनं तिथं आहे प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती तिथं तर आम्ही जेवढं पाहिलं त्याच्यावरती तर आहे. तिथून आता आपण आलेलो पाहिलं तर आपण आता जाणार आहोत संपूर्ण आपलं वरचे दर्शन झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत तिथून तिरुपती रेल्वे स्टेशनवरून मदुराईसाठी आपण जाणार आहोत आणि मदुराईला तिथं गेल्यानंतर आपण मीनाक्षी मंदिर हे पाहणार आहोत. तिथे जाण्यासाठी आपण आता इथं ट्रेन आहे. ट्रेन आपली तिरुपतीवरून आहे आणि डायरेक्टली मदुराईला मीनाक्षी मंदिरला आपण जाणार आहोत. आम्हाला ट्रेन मिळालेली आहे. ट्रेनमध्ये आम्ही सर्वजण बसलेलो आहोत. इथून आमचं कुठलंही रिझर्वेशन वगैरे नाही आहे तर आम्ही तिकीट काढून जनरल डब्याने प्रवास इथं करत आहोत. तुमचं प्लॅनिंग हे कसलं पाहिजे की अगोदर तुम्ही निघण्याच्या अगोदरच तुमचं हे प्लॅनिंग असलं पाहिजे की 2 दिवस सुरुवातीचे तुम्हाला इथं तिरुपतीसाठी द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढचं जे काही प्लॅनिंग असेल ते तुम्हाला सविस्तर करून घ्यायचं आहे. आमचं प्लॅनिंग होतं की आम्ही शुक्रवारी निघालो होतो. शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस दिले होते आणि त्यानंतर आम्ही नंतर मग डायरेक्टली सोमवारी आमची ट्रेन होती ते सोमवारसाठी आम्ही निघालेलो आहोत. पाहू शकता तुम्ही इकडे जाण्यासाठी ट्रेनने पाहत असताना इतकं छान असं वातावरण असेल किंवा छान एक लोकेशन असतील किंवा साईडचं जे काही लोकेशन असेल ते ट्रेनमधून पाहताना इतकं छान पद्धतीने दिसतं की तुमचा जो काही ट्रेनमध्ये बसल्याचा कंटाळा असेल तो एकदम निघून जातो आणि छान पद्धतीनं तुम्हाला असा प्रवास किंवा आनंद तिथं किंवा तुमचा जे काही आनंद असेल तो तुम्हाला इथं घेता येतो. तर मी पाहू शकता की ट्रेनमध्ये इतकी खूप आहे. आपण इथं मीनाक्षी मंदिर येथे आता पोहोचलेलो आहोत. मीनाक्षी मंदिर जर पाहायचं झालं थोडक्यासाठी तुम्हाला तर अरुलमिगू मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर आहे ज्याला की अरुलमिगू मीनाक्षी अम्मन थिरुकोविल म्हणूनही ओळखले जातं. हे भारतातील तामिळनाडूमधील मदुराई येथील एक मंदिर आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नगरीमध्ये वैगई नदीच्या दक्षिण तीरावर स्थित एक हे ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर पार्वतीचे रूप असलेली देवी मीनाक्षी, शिवाचे रूप असलेली तिची पत्नी सुंदरेश्वर आणि विष्णूचे रूप असलेली तिचा पती भाऊ आगर यांना समर्पित आहे. हे मंदिर जर पाहिले तर आपण हे मदुराई रेल्वे स्टेशनवरती परत आपण आलेलो आहोत. मदुराई स्टेशनवरती आल्यानंतर आपण आता परत इथून आपलं जे काही पुढचं लोकेशन असेल तर ते लोकेशन आपण पाहण्यासाठी जर म्हणलं तर पाहू शकताय मदुराई ते विल्लुपुरम आणि ती विल्लुपुरम टू तिरुवन्नमलाई तेथे जाऊन आपण अरुणाचलेश्वर मंदिर पाहणार आहोत. ते मंदिरसुद्धा इतकं छान अशा पद्धतीनं आहे का नाही तर तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला तसं ते वाटणारच नाही आहे. हे अरुणाचल मंदिर जर पाहण्यासाठी तुम्ही जर पाहिलं तर त्यालाच अण्णामलाईयार मंदिर देखील म्हणून ओळखतात. आपण आता सध्या इथं तिरुवन्नमलाई इथे आलेलो आहोत आणि इथून आपण एक छोटा रिक्षा करून मंदिरापर्यंत जाणार आहोत कारण की तिथून डायरेक्टली त्याच रूटवरती लोकेशन नसल्यामुळं आपण रिक्षा करून मंदिरापर्यंत आपण जाणार आहोत. मंदिरामध्ये इथं आपण पाहू शकताय की आपण इथं मंदिराजवळ आलेलो आहोत. मंदिराचे लोकेशन तिथे जाण्याच्या अगोदर आम्ही थोडासा चहा घेतला आणि चहाची पद्धत इकडे थोडी वेगळी आहे. चहा तुम्हाला साखर एकदम कमी प्रमाणामध्ये मिळते. इथं अरुणाचल टेम्पल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आपण इथं आलेलो आहोत. पाहू शकता इथे हे तामिळनाडूमधील तिरुवन्नमलाई शहरातील अरुणाचल टेकड्याच्या पायथ्याशी स्थित असलेलं देव शिव आणि देवी पार्वती यांना समर्पित एक हिंदू मंदिर आहे. हे 5 कटघांनी म्हणजेच पंचभूत स्थळांशी आणि विशेषतः अग्निघटक किंवा अग्नीशी संबंधित मंदिरापैकी एक म्हणून शैव धर्माच्या हिंदू पंथांसाठी महत्त्वाचं आहे. शिवाची अरुणाचलेश्वर किंवा अण्णामलाईयार म्हणून पूजा केली जाते आणि त्याचे प्रतिनिधित्व लिंगाने केले जाते. त्याच्या मूर्तीला अग्निलिंग म्हणून संबोधले जाते. तसेच पार्वतीची पूजा पुन्नमलाई किंवा अपितपुंचंबल म्हणून केली जाते आणि तिचे जे काही प्रतिनिधित्व योनीने केले जाते तिच्या मूर्तीला अग्नियोनी असे सुद्धा संबोधले जातं. या 2 देवतांचे पूज्यत्व 7व्या शतकातील तमिळ शैव धर्मग्रंथ देवरम मध्ये केले आहे, जे की नयनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पदलम पेट्रोल
स्थलम म्हणून वर्गीकृत केलेल्या तमिळ संत कवींनी सुद्धा लिहिलेलं आहे. हे मंदिर इतकं मोठं आहे की छान पद्धतीनं तुम्हाला पाहायला सुद्धा हे मिळू शकतं. 9व्या शतकामधील जे काही शैव संत कवी माणिक कक्का वर्चकर यांनी सुद्धा तिरुवेन्नवलईची रचना सुद्धा केलेली आहे. मंदिर जर पाहिलात तर हे 10 हेक्टर की क्षेत्र व्यापलेलं आहे आणि ते भारतातील सर्वात मोठ्या पैकी एक आहे. यात जर पाहिलात तर गोपुरम म्हणून ओळखले जाणारे 4 प्रवेशद्वार बुरुज आहेत मोठमोठाले. सर्वात उंच पूर्वेकडील बुरुज आहे ज्याची उंची 11 मजली आहे आणि त्याची उंची जर पाहिलात तर 66 मीटर 217 फूट एवढी आहे, ज्यामुळे ते सेवाप्पा नायकर मदुराई नायकर राजवंश यांनी बांधलेलं आहे. भारतातील सर्वात हे उंच मंदिर बुरुजांपैकी एक आहे. मंदिरात सकाळी 5:30 ते रात्री 10 पर्यंत वेगवेगळ्या वेळी 6 दैनंदिन विधी आहेत. त्याच्याच कॅलेंडरवर 12 वार्षिक उत्सव आहेत. कार्तिक दीपम उत्सव नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि टेकडीवर एक मोठी दिवा लावला जातो. अशा पद्धतीचं हे मंदिर. यानंतर आपण गोल्डन टेम्पल वेल्लोरचं पाहणार आहोत. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीनारायणी मंदिर, ज्याचे विमानन आणि अर्धमंडपम शुद्ध सोन्याने मडवलेले आहे, ज्यामध्ये देवता श्री लक्ष्मी नारायणी म्हणजेच विष्णू नारायणाची महिला पत्नी आहे. हे मंदिर 400 हेक्टर म्हणजे 100 एकर जमिनीवर स्थित आहे आणि हे अत्यंत वेल्लोर आधारित धर्मादाय ट्रस्ट यांच्यामध्ये आहे. एकदम छान पद्धतीनं आहे ते मंदिर. तुम्ही तिथं सविस्तरपणे पाहू शकता. एकदम पाहण्यासाठी इतकं सुंदर मंदिर आहे ना, तुम्ही अवश्य तिथं भेट देणं गरजेचंच आहे. त्यानंतर आपण आता इथं तिरुपती बस स्टँडवरती परत आलेलो आहोत आणि तिरुपती बस स्टँडवरून आपण परत आता जे काय आपला पुढचा रूट असेल ते म्हणजे आपल्याला जायचं आहे पद्मावती येथे. पद्मावती येथे आपण जाऊन सविस्तर तिथली पद्मावतीची मंदिरामधील जे काही माहिती असेल किंवा तिथलं लोकेशन असेल किंवा तिथली सुंदरता असेल ते आपण पाहणार आहोतच. त्यानंतरच आपण पाहिलं तर पाहू शकता इथं तुम्हाला पद्मावतीची आपल्याला बस आहे. बसमध्ये बसून आपण पद्मावती मंदिर येथे जाणार आहोत. असं मानलं जातं की देवी लक्ष्मीचा जन्म या प्रदेशाचा राजा आकाश राजा यांच्या पोटी अलामेलू म्हणून झाला आणि तिने तिरुपतीच्या व्यंकटेश्वराशी लग्न केले. 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर लक्ष्मीने अलामेलू मंगळसूत्रपुरम येथे लाल कमळाच्या फुलावर व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. परंपरेनुसार पद्मा सरोवरम नावाच्या पवित्र पुष्करणीमध्ये सुवर्ण कमळात स्वतःला प्रकट केले आणि व्यंकटचलम महात्म्यांमध्ये असे म्हटले आहे की सूर्यदेव सूर्यनारायण यांनी कमळ पूर्ण वैभवाने फुलवण्यात भूमिका बजावली. म्हणूनच पुष्करणीच्या पूर्वेला सूर्यनारायणाला समर्पित असं मंदिर सुद्धा आहे. हेच पद्मावतीचं जे काय असेल ते अत्यंत छान असं मंदिर आहे. याच्याच पद्मावतीच्या प्रकटीकरणाच्या कार्तिक महिन्यामध्ये शुक्ल पक्ष पंचमीला झालं होतं आणि तेव्हाच उत्तराषाढा नक्षत्र चढत्या अवस्थेत होते. तेथेच या प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी देवीचा ब्रह्मोत्सव सर्व थाटामाठामध्ये साजरा सुद्धा केला जातो. असं एक छानसं मंदिर म्हणजेच पद्मावती मंदिर आहे. एकदम जवळ मंदिर आहे. तुम्ही बस स्टँडपासून ते करू शकता. हे पाहू शकता की इथं फुलं वगैरे इतके छान पद्धतीचे असतात जे की पद्मावती देवीसाठी असतात. त्यानंतर आपण परत विष्णू निवास येथे आलेलो आहोत आणि विष्णू निवास येथून परत आपण आता जवळच असलेलं गोविंदराज मंदिर करणार आहोत. ते रात्रीच्या वेळी इतकं छान असं वेगवेगळ्या कलरने फुलवलेलं दिसतं तुम्हाला. गोविंदराज स्वामी मंदिर हे भारतातील आंध्र प्रदेशमधील तिरुपतीजवळ एकदम मध्यभागी हिंदू वैष्णव मंदिर आहे. हे 12व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. 1130 मध्ये रामानुजन थेकलंकलाई वनवास परंपरेने त्याचं पवित्रीकरण केलेलं आहे. हे छान पाहू शकता की रात्री असं ते मंदिर दिसतं. तिरुपतीच्या टेकड्याखाली म्हणजे शहर मंदिराभोवती बांधले गेलं आहे. त्यानंतर आपण परत तिरुपती बस स्टँडवरून श्रीकालहस्ती म्हणजेच महादेवाचं संपूर्ण मोठं मंदिर आहे तेथे जाणार आहोत. त्या मंदिरामध्ये पाहण्यासाठी खूप छान असं लोकेशन आहे. तिथं तुम्ही अवश्य आवर्जून हे एकाच दिवशी तुम्हाला करायचे आहे. सकाळी तुम्ही पद्मावती, त्यानंतर गोविंदराज आणि परत श्रीकालहस्ती. श्रीकालहस्ती मंदिर भारतातील जे काही आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यातील श्रीकालहस्ती शहरात आहे. प्रादेशिक परंपरेनुसार हे असं ठिकाण आहे की जेथे कणप्पा शिवलिंगातून वाहणारे रक्त झाकण्यासाठी आपले दोन्ही डोळे अर्पण करण्यास तयार होते. शिवाने त्याला थांबवले आणि त्याला मोक्ष दिला. आतील जे काही मंदिर सुमारे 5व्या शतकात बांधलं गेलं आहे आणि बाहेरील मंदिर जर पाहिलं तर 11व्या शतकामध्ये अग्निकुल क्षत्रिय राजेंद्र चोल पहिला आणि इतर चोल सम्राट जसे की राजदित्य चोल, राजराज चोल पहिला, तसेच राजाधिराज चोल पहिला, कुलोनगुंत चोल पहिला यांनी अनेक ह्याच्यामध्ये 100 फूट म्हणजे 27 मीटर उंच मुख्य गोपुरम आणि गुंतागुंतीचे कोरीव काम असलेले 100 खांब असलेले हे सभागृह 1516 मध्ये विजयनगर कृष्णदेवरायाच्या राजवटीत बांधण्यात आलेलं आहे.
तिरुपतीपासून हे 36 किलोमीटर अंतरावर असलेलं श्रीकाళहस्ती मंदिर आहे. पंचभूत स्थळांपैकी एक असलेल्या वायुलिंग पवनलिंग साठी प्रसिद्ध आहे, जे वाऱ्याचे प्रतिनिधित्व करते. आपण आता या मंदिराच्या जे काही असेल त्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आदिम काळामध्ये जर पाहिलं तर वायुदेव वायुलिंगाने कापूर पासून बनवलेल्या शिवलिंगाची कर्पूर लिंगाची हजारो वर्षे तपस्या केलेली होती, म्हणून इथं कापूर सुद्धा लावला जातो. त्याच्यानंतर तुम्ही इथं एक मोठंसं असं उंच असे टेकडीवर महादेव मंदिर आहे किंवा महादेवाची मूर्ती वगैरे आहे. ते तुम्हाला सविस्तर रात्री इतके छान पद्धतीनं दिसत असते की आपण या आता वरी टेकडीवर सुद्धा जाऊन पाहण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. इथून जो पाहण्यासाठी वरी जाण्यासाठी एकूण 312 पायऱ्या आहेत, हे आम्ही मोजलेल्या आहेत म्हणून तुम्हाला सांगत आहोत. इथून एक वरून मंदिराचा जो काही नकाशा आहे ते एकदम छान अशा पद्धतीनं पाहायला मिळतो. शिव श्रीकाళहस्ती येथे मार्कंडेय ऋषींसमोर प्रकट झाले आणि त्यांनी उपदेश केला की केवळ गुरुच गूढ शिकवणं देऊ शकतो आणि म्हणूनच तो ब्रह्म विष्णू आणि शिव आहे असं सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे. आणि वरून इतकं छान पद्धतीनं मंदिराचा नजारा किंवा संपूर्ण श्रीकाళहस्ती गावाचा जो काय असेल तो एकदम छान पद्धतीनं वरून लोकेशनवरून दिसत असतो. तसेच जर पाहिलं तर आपण मयुरा, चंद्र आणि इंद्र यांना अनुक्रमे कोळी, साप आणि हत्ती होण्याचा शाप देण्यात आला. त्यांनी सुवर्णमुखी नदी स्नान करून श्रीकाళहस्ती येथे प्रार्थना केल्यानंतर पाश्चिमात्य मागितले होते. असं हे छोटंसं सुंदर असं छान मंदिर आहे. येथेच भूत बनण्याचा शाप मिळालेल्या घनकालाने श्रीकाళहस्ती येथे 15 वर्ष प्रार्थना केली आणि भैरव मंत्राचा जप केल्यानंतर शिवाने तिचे मूळ स्वरूप परत मिळवलेले होते. असं हे छोटंसं मंदिर आहे. शिवाने तिला स्वर्गीय शरीर दिले, जे तिच्या मागील दिव्य रूपापेक्षा 100 पट चांगले होते. तिची माफी मागितली आणि नंतर तिला गुप्त शस्त्र शिकवले. म्हणून मंदिरात पार्वतीची ज्ञान प्रसूनंबिका देवी म्हणून सुद्धा पूजा केली जाते. अशा पद्धतीचं हे छान असं मूर्ती असलेलं श्रीकाళहस्ती मंदिर आहे. इथे अवश्य भेट द्या. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा हा आपल्या 3 लोकेशनमध्ये तुमचा संपूर्ण दिवस जाईल. आणि ह्या शक्यतो श्रीकाళहस्ती येथे सायंकाळीच जाण्याचा प्रयत्न करा, कारण की सायंकाळी गेल्यानंतरच तुम्हाला असं दिव्य भव्य असं संपूर्ण सुंदर रेखा जसे की एक छान नजारा असेल. लाइटिंगचा प्रकाश ज्योती वरून संपूर्णपणे पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल. लाइटिंगच्या सुविधा असतील आणि खालून मूवी सुद्धा तुम्हाला छान पाहायला मिळेल. आता परत आपण निघालेलो आहोत. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि परत आपण आता आपल्या विष्णू भवन इकडे परत निघालेलो आहोत. तिथे गेल्यानंतर मग आपण संपूर्ण आता दुसऱ्या दिवशी कपिला तीर्थम आणि कपिलेश्वर मंदिर पाहणार आहोत. येथे आपण आलेलो आहोत. कपिला तीर्थम हे भारतातील आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील एक मंदिर आणि तीर्थम आहे. शिवाची मूर्ती कपिलाने स्थापित केली असे मानले जाते, म्हणून तिथे शिवाला कपिलेश्वर असे संबोधले जाते. हे मंदिर तिरुमला टेकड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका उंच आणि उभ्या डोंगरावर एका पर्वतीय गुहेच्या प्रवेशद्वारावर आहे, जे की शेषचिलम टेकड्यांचा भाग आहे, जिथे पर्वतीय प्रवाहाचे पाणी थेट मंदिराच्या टाकीत पडत असतं. हे मंदिर तुम्ही पाहू शकता. आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदीची दगडी मूर्ती आहे, त्यालाच शिवाचा बैलगाडा असे सुद्धा म्हटलं जातं. हे मंदिर एकदम इथून पावसाळ्यामध्ये पाणी पडल्यानंतर संपूर्ण इथं पडत असतं. त्याचमध्ये तिथं छोटंसं एक श्री लक्ष्मी नरसिंह देवालय सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता की नरसिंह याच्यामध्ये जर पाहिलं तर बिदरचा नरसिंह सुद्धा बिदरला पाण्यामध्ये आहे. त्यानंतर आपण आता शेवटचा स्टॉप आपला वकुलमाता मंदिर येथे सुद्धा आपण पाहणार आहोत. वकुलमाता देवी म्हणजे जर पाहिलं त्याच्यामध्ये तर ही विष्णूची एक रूप असलेली हिंदू देवता व्यंकटेश्वराची पालक माता आहे. म्हणजेच तिरुमलाच्या आख्यायीनुसार जर वकुला देवीची आख्यायीच्या द्वापार युगातील आहे. आख्यायीनुसार जर विष्णूचा अवतार असलेल्या श्री कृष्णाची पालक माता यशोदा हिने त्याच्याकडे तक्रार केली की ती लक्ष्मीचा अवतार असलेल्या रुक्मिणीशी त्याचा विवाह पाहू शकत नाही. यावर कृष्णाने उत्तर दिले होते की कलियुगात लक्ष्मीच्या रूपाशी त्याचा विवाह पाहण्याची संधी तिला मिळेल याची खात्री सुद्धा करेल सांगितलं होतं. कलियुगामध्ये विष्णूने व्यंकटेश्वराचे रूप धारण केले आहे आणि यशोदा व्यंकटेश्वराची पालक माता वकुला देवी म्हणून पुनर्जन्मली. देवाच्या वचनानुसार तिने तिच्या दत्तक मुलाचे लग्न ठरवलेलं होतं. वकुला देवी जर पाहिलं तर तुमचं याच्यामध्ये ही विष्णूची एक छान पद्धतीनं असं हे मंदिर आहे. येथे सुद्धा तुम्ही एक जवळच आहे, बायपासवरती आहे. तुम्ही इथं तुमचं ह्याच्यापासून जाऊ शकता की विष्णू निवास जो आहे तिथून तुम्ही अम्मन सर्कल म्हणून आहे तिथे जाऊ शकता आणि तिथून बायपासवरून ॲटो वगैरे किंवा तुम्ही डायरेक्टली लोकल ॲटो वगैरे डायरेक्टली पॅकेज घेऊन सुद्धा तुम्ही तिथं जाऊ शकता. छान पद्धतीचं असं मंदिर आहे. वरून जर पाहिला तर एकदम छान खडकाचा वगैरे जर पाहिलं तर निसर्गरम्य वातावरण असं तुम्हाला वरून सुद्धा
पाहायला मिळेल असं, आणि खालून जर पाहिला तर मंदिर अशा पद्धतीचं इथे अशा पद्धतीनं आपला शेवट झालेला आहे. आणि परत आम्ही तिरुपती रेल्वे स्टेशनवरून परत रिटर्न आम्ही लातूर रोड म्हणजे गावाकडे परत निघालेलो आहेत. तिरुपती सोलापूर या एक्सप्रेसने तिरुपतीवरून लातूर रोडसाठी रिटर्न आम्ही निघालेलो आहोत. अशा पद्धतीचं एक छानसं आमची ट्रिप झालेली आहे. आमचा हा एकदम छान पद्धतीनं अत्यंत लोकेशन आम्ही पूर्ण केलेले आहेत. संपूर्ण मदुराईपर्यंत जाऊन वगैरे आम्ही आलेलो आहोत आणि शेवटी आता आपण इथं लातूर रोड इथे आलेलो आहोत. अशा पद्धतीनं आमची तुम्हाला ट्रिप किंवा या पद्धतीची जी काही लोकेशनची माहिती असेल ते संपूर्ण देण्याचा आपण प्रयत्न केलेलो आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही या ह्याच्यामध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. लोकेशनबद्दल संपूर्ण तुम्हाला माहिती नक्की दिली जाईल. आता आम्ही तर रेल्वे आमची आलेली आहे लोकेशनवरती. संपूर्ण आम्ही उतरण्याच्या तयारीमध्ये आहोतच आणि उतरून आम्ही परत इथे लातूर रोडवरून परत आमचं जे काही लोकेशन असेल ते आम्ही घरी पोहोचणार आहोत. रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबलेली आहेत. संपूर्ण आमचा जे काही ग्रुप असेल, फॅमिली मेंबर असतील ते संपूर्ण ट्रेनमधून आता आम्ही इथून ट्रेनला गुड बाय करत आहोत. आणि आमचं जे काही शेवटचं फायनल स्टेशन असेल ते आम्ही आमचं म्हणजेच प्रेमाचं घर, त्या ठिकाणी आम्ही इथून परत जाणार आहोत. तिरुपतीला गेल्यानंतर नक्की या पद्धतीनेच तुमचं लोकेशन तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करा. भेटूया असेच नवीन ब्लॉगमध्ये आपण. तोपर्यंत धन्यवाद, गुड बाय, नमस्कार. व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.